नमस्कार. मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत आहात सारांश. सारांशच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोणी केला बट्ट्याबोळ बीडच्या विकासाचा. बीड शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण निवडणुका आल्या, मग त्या महानगरपालिकेच्या असो, त्या नगरपालिकेच्या असो, त्या जिल्हा परिषदच्या असो किंवा त्या ग्रामपंचायतीच्या असो, निवडणुका आल्या की चर्चा होते ती जातीची आणि धर्माची. मुसलमानांची मतं किती आहेत, मराठ्यांची मतं किती आहेत, ओबीसींची मतं किती आहेत, बौद्धांची मतं किती आहेत, बाकी ओपनची मतं किती आहेत. म्हणजे जात न्याय मतांवर चर्चा होते, पण जो मूलभूत फरक आहे तो आहे विकासाचा आणि सार्वजनिक सुविधांचा. त्याच्यावर मात्र दुर्दैवाने चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे निवडणुका झाल्यानंतर सुद्धा आपल्या सर्वांच्या हाती, आपल्या सर्वांच्या पदरी जी पडते ती निराशा. अनेक प्रश्न आपल्या भोवती आहेत. ह्या बीड शहरामध्ये रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते. अमृत जल योजनेची जे निळे पाईप घरोघरी लावलेले आहेत, गेल्या 2 वर्षापासून त्याच्यातनं फक्त हवा येते, पाणी येत नाहीये. आणि ज्या नळातनं पाणी येतंय ते पाणी येतं 15 दिवसाला एकदा. का होत नाही या पाण्याचं नियोजन, हा मुख्य प्रश्न आहे. शहर तर अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये अडकलेलं आहे. म्हणजे आज अतिक्रमणं काढली जातात आणि पुन्हा अतिक्रमणं त्याच ठिकाणी वसवली जातात. कोणाचा असतो आशीर्वाद या सगळ्याला? आणि बीड शहरामध्ये उद्यानाच्या नावानं तर बोंबाबोंब आहे. या शहरात असंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध नागरिक आहेत. त्यांना सकाळ संध्याकाळ फिरायला एक नाना नानी पार्कची नितांत गरज आहे. का होत नाही बीड शहरामध्ये असा नाना नानी पार्क? छोटी छोटी मुलं, छोटी छोटी लेकरं, त्यांनाही बागडण्यासाठी आवश्यक असतो एखादं उद्यान, एखादा बगीचा, बाग. का होत नाही या शहरामध्ये असं? छोटंसं एक उद्यान आहे मुलांसाठी, पण त्यालाही लावल्या जाते फीस, तिथेही काढले जातात लोकांकडनं पैसे. क्रीडांगणाच्या नावानं तर बोंबाबोंब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचं जे क्रीडांगण आहे त्याची भीषण दुरावस्था आहे. विविध सभा, आनंदनगरी, यामुळे हे सगळं क्रीडांगण अगदी उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेलं आहे. घाणीचं साम्राज्य या क्रीडांगणावर पसरलेलं आहे. लोक येतात ते शांतपणे निवांत होण्यासाठी आणि घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी बघून लोक सगळे निराश होतात. तिथे थांबावंसं वाटत नाही अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक सुविधांबद्दल तर न बोललेलं बरं आहे. हजारो लोक या शहरामध्ये राहतात. त्यांच्या सार्वजनिक सुविधांचा प्रश्न काय आहे? त्यांच्या सार्वजनिक सुविधांचं होणार काय आहे याविषयी कोणीही प्रश्न विचारायला तयार नाही आहे. नगरपालिका आपल्या सगळ्यांकडनं शिक्षणाचा कर घेते, पण सारी बालवाडी तरी आहे का नगरपालिकेची बीड शहरामध्ये? नगरपालिका तुमच्या माझ्याकडनं वृक्ष कर घेते, म्हणजे झाडं लावण्याचे कर, या शहराला हरित करण्यासाठी. पण किती झाडं लावल्या गेली आणि त्या झाडाचं संगोपन कोणी केलंय? त्या झाडांचं संगोपन त्या लोकांनी केलेलं आहे ज्या नागरिकांच्या घरासमोर ही झाडं लावलेली आहे. मग झाडाचं संगोपन करण्यासाठी आलेल्या कोट्यावधी रुपये गेले कुठे? या आणि यासारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित आहेत, पण तरीही जनसामान्य माणसातनं हे प्रश्न विचारले जात नाहीत. हे दुर्दैव आहे. आणि ज्यांनी हे प्रश्न विचारायला पाहिजेत ती सगळी प्रसारमाध्यमं ही धृतराष्ट्राची भूमिका घेऊन शांत बसलेली आहेत. आणि मग होणार तरी काय पुढे या शहराचं? आणि कोणी वाटोळं केले या शहराच्या विकासाचं? या आणि यासारख्या अन्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण पाहत राहा सारांश. मला एक प्रश्न पडलाय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नकाशावर बीड जिल्ह्याचं नाव सतत चर्चेला येत असतं, पण तरी सुद्धा का झाला बीड जिल्ह्याचा विकास? तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये 17 मंत्री झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही जण तर केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते. याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातही काही जण अतिशय महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते, ते कॅबिनेट मंत्री होते, तर काही जण तुमचे आणि माझे पालकमंत्री होते. एवढं सगळे मंत्री असताना
का झाला या बीड जिल्ह्याच्या विकासाचा असा बोजबारा? हे सगळे मंत्रीगण, हे सगळे नेते हे बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं भूषण. यांना मानणारा, यांचा आदर करणारा एक मोठा गट बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची संख्याही प्रचंड आहे. आणि यात काही वाद नाही की या मंडळींनी बीड जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलं. पण तरीही प्रश्न उरतोच की एवढं दिग्गज नेतृत्व या बीड जिल्ह्याला लाभलेलं असतानाही मग बीडचा विकास का झाला नाही? एवढे मंत्री झाले, एवढे आमदार झाले, खासदार झाले, कोणी कॅबिनेट झालं, कोणी राज्यात झालं आणि कोणी केंद्रात झालं, पण तरीही गेल्या 50 वर्षामध्ये का उभारला गेला नाही एखादा महत्वाचा मोठा प्रकल्प या बीड जिल्ह्यात की ज्याच्यामुळे जिल्ह्यातल्या हजारो बेरोजगार तरुणांना मिळेल काम आणि नोकरी, मजुरांच्या हाताला मिळेल काम आणि पोटाला मिळेल भाकर? का उभारला गेला नाही असा मोठा एखादा प्रकल्प? का जाणीवपूर्वक कोणते प्रयत्न केले गेले आहेत बीड जिल्ह्यातल्या व्यापाराच्या विकासासाठी आणि उद्योगाच्या विकासासाठी? बीड जिल्ह्यामध्ये ज्या MIDC एरिया बीड शहरामध्ये आहे त्या MIDC एरियाची आता झाली आहे MIDC कॉलनी. उद्योगधंदे बंद पडत आहेत. याशिवाय मग अंबाजोगाई असेल, परळी असेल, केज असेल, गेवरे असेल, आष्टी असेल, का या ठिकाणी प्रयत्न होत नाहीत MIDCच्या निर्मितीचे? आणि मग कसे उभारले जाणार लघु प्रकल्प? बिंदुसरा नदीमध्ये मोठं पाणी दरवर्षी वाहून जात आहे. त्या बिंदुसरामध्ये बीड शहरामध्ये बंधारा उभारण्याचा प्रकल्प हा निर्धारित होता. का झाला नाही हा प्रकल्प? कोणाच्या घशामध्ये गेला हा बंधारा? तर तसं झालं असतं तर बीड शहरातल्या विहिरींच्या पाण्याची पातळी निश्चितपणे वाढली असती. विकास म्हणजे हा नैसर्गिक वाढ नसते, तर विकासाचा अर्थ असतो जाणीवपूर्वक अभ्यासातून केलेला प्रयत्न आणि त्यातून साधलेली प्रगती. आणि मग या बीड जिल्ह्याच्या राजकारणाने केलं काय? या राजकारणाने एक केलं की त्यांच्या जवळची माणसं उंच केली ताडाच्या झाडासारखी आणि विकास केला आडवा. गुंडगिरी, दहशत, 2 नंबरच्या धंद्यावाल्यांना त्यांनी केले त्यांचं बिजारोपण, त्यांना केलं प्रतिष्ठित नागरिक आणि मुळासकट उकडून फेकलाय तुमच्या माझ्या जिल्ह्याचा विकास. जेव्हा लोकांना स्वतःच्या प्रगतीच्या विषयी आणि विकासाच्या विषयी जाणीव नसते तेव्हा ते स्वतःच असतात त्यांच्या अधोगतीला कारणीभूत. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मारल्या जात आहेत विकासाच्या गप्पा, पण लक्षात ठेवा या सगळ्या आहेत थापा. डोक्यात जर तुमच्या आणि माझ्या नसेल विकास किंवा प्रगती तर समजून घ्या तीच असते आपल्या भोवतालाची, आपल्या शहराची अधोगती. या निवडणुकीत जनता पुन्हा होणार आहे बळीचा बकरा आणि बीड शहराचा होणार आहे पुन्हा कचरा. जातीचा आणि धर्माच्या भिक्षेचं पात्र घेऊन मतासाठी जे येतील तुमच्याकडे त्यांना प्रश्न विचारा तुमच्या सार्वजनिक सुविधांचा, शहराच्या विकासाचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा, ते करू इच्छित असलेल्या कामाचा. लक्षात ठेवा विकास जात आणि धर्म करत नसतो. विकास करत असतो तो माणूस, सच्चा माणूस. आणि म्हणून जागे व्हा आपल्या कर्तव्याविषयी, आपल्या अधिकाराविषयी आणि बीड शहराच्या, आपल्या परिसराच्या विकासासाठी. एक शायर असं म्हणतो की बड़े सलीखों से अपने लबों को खोलना है, बड़े सलीखों से अपने लबों को खोलना है, जहां पर न बोले कोई वहीं पे बोलना है. उड़ान देगा यकीनन आसमां वाला, उड़ान देगा यकीनन आसमां वाला, अरे हमें तो बस अपने परों को खोलना है. उघडा बुद्धी, व्हा धीट आणि आपला भोवताल करा नीट. नमस्कार, जय भीम, अस्सलाम वालेकुम. मी सतीश साळुंके आणि आपण पाहत होता सारांश. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला आणि आपण जर फेसबुकवर पाहत असाल तर आपण यूट्यूबवर जा, SATISH
SALUNKE. सतीश साळुंके टाईप करा आणि सबस्क्राईब करा सारांशला. आणि पुढचा व्हिडिओ जरूर पहा. बीड नगरपालिकेची निवडणूक, पर्दे के पीछे क्या है.